जय शिवराय भावांनो, तर तुम्ही बघितलंय थंबनेलला, तर आपण चाललोय रायगडला. तर प्लॅन होता 5 वाजता जायचा, पण भाऊ आलेले 6 वाजता. तुम्ही याला ओळखला असेल, हा विशाल, हा फर्स्ट ब्लॉग मध्ये होता. ज्याच्यामुळे आपण ब्लॉगिंगला सुरुवात केली होती. तर त्या भावाबरोबर जायचे आज. देखिए हर बार की तरह इसी ने लेट किया है. तो चलिए निकलते अभी. आज का ब्लॉग मराठी में होगा. हाँ वही सुरुवात तो मी मराठीनेच केलेली आहे, पर बीच बीच में हिंदी आती रहेंगी. नाही, आजचा ब्लॉग पूर्ण मराठी होणार आहे, तर कृपया थांबा आणि कनेक्टेड राहा. सुंदर असा रायगड पाहिजे. हो, तर चला निघूयात. व्यू देखिए गाइस, व्यू देखिए. ब्राइटनेस करना, काय व्यू दिसतो सागर त्यामध्ये, खरंच नाही दिसत भावा. अभी इसको क्या बताओ, चार्जिंग उतरेगी इसलिए मैंने ब्राइटनेस कम रखा है, पर ये क्लियर दिख रहा है. गाइस कमेंट सेक्शन में बताइए ये क्लियर दिख रहा है या नहीं दिख रहा. मेरे को ही बताना पड़ेगा कितने फॉलोअर्स है. 55 व्यू में से 1 व्यू. ये 55 व्यू में से 5 व्यू मेरे साथ ही घूम रहे हैं. बात तो सही है. अभी हमें 7 बजे ब्रेकफास्ट करना था, 9 बज गए. यहाँ पे मॉर्निंग ट्रेकर्स अभी ब्रेकफास्ट कर रहे हैं. तर मित्रांनो, जस्ट रायगड इथून 30 किलोमीटर राहिलेलं आहे आणखी. आणि आता जस्ट आम्ही मिसळ खाल्लेला आहे. खूप मस्त होती मिसळ. नाही, खोटं बोलतोय तो. तर त्यांनी पावभाजी प्लस मिसळ अशी मिक्स करून मिसळ या नावाने विकतात. तर मिसळ खाऊ नका इकडे आलं तर. बाकी व्ह्यू वगैरे तर मी दाखवलंच. तर मित्रांनो, आलोय आम्ही रायगडला. रायगडांच्या पायऱ्या बघू शकता तुम्ही. हा असा हा रायगड, खूप सुंदर, अभूतपूर्व. पृथ्वी तलावर जर स्वर्ग असेल तर तो फक्त रायगड. महाराजांची समाधी इथे आहे, महाराज इथे रायगड. हाऊस द जोश. जाम झाली पूर्ण. कार्यकर्ते पूर्ण जाम झालेले दोघं. पण नाही, आमच्यात पूर्ण एनर्जी आहे, तर पूर्ण एनर्जीने आपल्याला चढायचंय. लेट्स गो. तर गाईज आत्ताशिक मोबाईल पडला होता. तर गाईज आत्ताशिक आपण 500 पायऱ्या कव्हर अप केल्या असतील. कैसी एनर्जी, हाउस द जोश गाइस? व्हेरी लो. आपका कैसा जोश है भाई? जय शिवराय. यस, व्हेरी हाय. जस्ट आम्ही पोहोचलोय गेटवर. पोहोचलेलो नाही वरती. दरवाजावर पोहोचलोय. पहिला दरवाजा. नॉर्मली आम्हाला खालून सांगितलं होतं 3 तास लागतील, 2.5 तास लागतील, 2 तास लागतील. आम्ही 40 मिनिट्स मध्ये हा कम्प्लीट केला ट्रेक. तर आम्ही नॉनस्टॉप आलोय. तर नॉनस्टॉप आलोय आम्ही. फक्त एक स्टेडी स्पेसनं कंटिन्यू आलोय. तर सागर, कसं वाटलं तुला? खूप मस्त होतं नॉनस्टॉप आल्यामुळे. ऍक्च्युली आम्ही रोपवे येणार होतो, पण तिथं 4 तासाचं वेटिंग होतं, त्याच्यामुळे फायनली डिसाईड केलं की आम्ही वरच चढणार आहे. तर रोपवेला आहे ना ऑनलाईन बुकिंग करून येताना, कारण इथं सध्या आहे ना कसं वीकेंड असल्यामुळे 4 आवर्सची वेटिंग आहे जर तुम्हाला ऑफलाईन तिकीट काढायचं असेल तर. इथं तिकीट काढायचं आहे, आणि इथं ऑनलाईन पण तुम्ही पेमेंट करू शकता. ऑनलाईन UPIचं ऑप्शन आहे. तर गाईज इथं झालेली आहे यांची बॅटरी डाऊन बघा. आणि हे म्हणतात आम्ही प्रोफेशनल ट्रेकर आहेत. बॅटरी डाऊन वगैरे काही झालेली नाही. 5 मिनिटं बसलो. 5 मिनिटं. अहो अर्धा तास, कारण आम्ही इथं लवकर आलेलो आहे म्हणून अर्धा तास येऊन झालेला आम्हाला. ते सांगा. आणि हे जरा दमादमाने आलेले. आम्ही आजी होता आमच्यासोबत, त्याला घेऊन आलोय आम्ही. त्याला आधार दिला, आजीने घेऊन आलो वरपर्यंत. हे आले पळून. आता यांनी आजींना आधार दिला का आजीने याला आधार दिला, हे जरा आपल्याला पाहावं लागणार आहे. हे तुम्ही आनाजी पंतांचे बॉल गाऊ नका. आता जर यांच्या बोलण्या जर खोटा असेल तर यांची आता आपण चाललंय कडे लोट करून टाकू. गाईस पोरं थकले, एनर्जी घेऊन राहिले.
तर गाईज आता आपण आलेलो आहे बाजारपेठेत आलेलो आहे. खूप सुंदर वातावरण आहे, गर्दी पण नाही. खूप छान वाटतं की बरेचसे आपले लोक महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी इथं येतात. रायगड ही अशी भूमी आहे जिथं महाराजांनी आपले आयुष्यातले बराच काळ व्यतीत केला आणि त्याचं एक सुंदर दृश्य आहे. बांधकाम थोडंसं खस्तं आहे पण ठीक आहे, त्या काळच्या मानाने खूपच स्ट्रॉंग आहे अजून पण. हे बघू शकता तुम्ही महाराजांची मूर्ती. गाइस देखिए, ये देखिए गाइस, ये डराडर सो रहे हैं और बोल रहे थे हम बहुत बड़े ट्रेकर है, बहुत बड़े ट्रेकर है. ये देखिए एनर्जी. अरे मैं बस 5 मिनट की वाम कुक्षी ले रहा था. चलिए गाइस, मिलते 5 मिनट के वाम कुक्षी के बाद. तर गाइस 2 तासाच्या विश्रांतीनंतर एनर्जी पाहू शकता यांची. परत बॉईज आर बॅक. पाहिलं का गाईज, आणि म्हणतात आम्ही लय मोठे ट्रेकर आहे, आणि ही यांची एनर्जी. 2 तास माउंट एव्हरेस्ट दिसेल तुम्हाला पुढच्या काही ट्रेक्स. कसं आहे, सुंदर अशी जर झोप झाली ना तर गोष्टी समजतात आणि कळतात. हा जो गड आहे हा खूप सुंदर आहे आणि याला पाहण्यासाठी खूप वेळ दिला पाहिजे. तो वेळ देणं आणि इथं वेळ घालवणं यासाठी आम्ही थोडासा इथं थांबावं, बसावं. हे काय नव्हतं गाईज. गाईज ही जी माती आहे, ही माती इतकी आहे ना की यांनी आम्हाला खुशीमध्ये असं सामावून घेतलंय. आम्ही कळलंच नाही आम्हाला की कशी झोप लागली. माती आमच्यात झोपली होती का आम्ही मातीत झोपलो होते काहीच कळलं नाही. तर चला आता तुम्हाला दाखवतो गड. तर गाईज आता आपण सगळा किल्ला फिरलेला आहे. आता शेवटचा पॉइंट राहिलेला आहे तो म्हणजे टकमक टोक. तर इथून डायरेक्ट ढकलून द्यायचे. समजा जर कोणी म्हणजे चुकीचं काम केलं किंवा त्यांना शिक्षा म्हणून इथून डायरेक्ट खालून ढकलून द्यायचे. इथं आता या तिघांना कडेलोटची शिक्षा देण्यासाठी आणलेलं आहे वर. खाली दाखव ना, व्ह्यू दाखव ना. बघा व्ह्यू बघा. कॅमेरा कधीच नाही. फाटून जाईल. तिथं गेलं ना, तिथं हे चालू रे. हे व्लॉग मध्ये टाकून सांगे. ये देखिए गाइस, ये कड़का एकदम शेवट का टोक है. शेवट का टोक है. वो यहाँ से अभी इनका कड़े लोट हो गया. का किती वाजता बंद होता दरवाजा? गाइस 6 वाजता दरवाजा बंद होतो. आता सध्या 5 वाजून किती मिनिट झाले? 53 मिनिट झाले. तर थोडक्यात वाचले. तर आजचा मुक्काम गडावरच होता. महाराजांनी सांगितलं तुम्ही थांबू नका इथं, जा खाली म्हणे. तर गाईज अजून आपला अर्धा गड उतरायचा बाकी आणि खूप अंधार पडलेला आहे. काळोख आहे पूर्ण काळोख आहे. पण याच्यातच मजा आहे खरी. याच्यात खरी मजा आहे. आम्हाला खरं रात्री ट्रेक सुरू करायचा होता पण आम्ही रात्री ट्रेक संपवतोय. म्हणजे आमचं खरं हे कारण होतं की गडावर आलोय तर काही राहिलं नाही पाहिजे बघायचं. रिग्रेट नको काही की एक स्पॉट राहिलाय बरोबर, म्हणून रात्र झाली तरी चालेल म्हणून आम्ही म्हणलो सगळं करूनच जाऊया. बरोबर. तर आता या ठिकाणी आपण हा ब्लॉग इथंच संपवतोय. तर कारण फोनची बॅटरी पण जरा कमीच राहिलेली आहे. तर चला प्रो घेतलाय आता हे कट होणार आहे. आपलं बॅटरीचा विषय झालाय, हे कट होणार आहे. तर आता या पुढच्या ट्रिपला जाताना पॉवर बँक आणि एक गिम्बल घ्यायचंय नवीन, ते घेऊन आपण पुढच्या ट्रिपला भेटूयात. आणि मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढे कष्ट घेतायत मुलं, व्हिडिओ बनवतायत तुमच्यासाठी, कंटेंट तयार. कमेंट सेक्शन मध्ये चिन्मय ओपी करा, त्यांनी शाउट आउट दिलाय आपल्या चॅनलला. आता मी कॉम्पिटिशनला दुसरं चॅनल उघडतोय एक थोडक्याच दिवसात. सबस्क्रायबर वाटून घेऊ. 50 सबस्क्रायबर त्या चॅनलची चॅनल उघडलं तर मी लिंक पाठवतो, त्या चॅनलला रिपोर्ट करा. चला आता व्लॉग एंड करू, नाही तर आम्ही दगडावर घसरून खाली जाऊ. त्याचा व्लॉग येणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.